तर आज मी दुपारी बाहेरच डोकं धुतलं, बाथरूममध्ये नाही. मी बाहेरच कपडे बाहेरच धुते. केस धुवायचे असेल तर ते आधीच धुवून घेते बाहेर. इथं आम्ही बाहेर दगड वगैरे आहे ना तिथंच. खरं तर पाटावर जायचं होतं मला केस धुवायला. खूप भारी निघतात पाट्याच्या पाण्याने केस, पण मी घरीच धुतले. काय करणार, आज वातावरण बघा काय भारी आहे. आमच्या शेजारचा आरव, आमच्या विश्वमचा दोस्तच. त्याची सायकल नवीन आहे, आत्ता 2 महिन्यापूर्वी घेतली आहे. पण सायकल त्याची सगळी शेतात चालत असते, ढेकळामध्ये. त्याला कॅरेट बांधून चालला होता, सायकल पडली, सीट पण पडून गेलं. त्याला कळलं की मी बघते, त्याला लाज वाटली आणि मग तो सायकल तिथंच सोडून गेला की जाऊ दे आता, हे सीट पण बसत नाही, बसू तर बसू कुठं. आणि वातावरण आज खूप भारी आहे आणि आभाळ आलेले. मे महिन्यात असं वातावरण अजून काय पाहिजे. आपण एकदम कडाक्याच्या उन्हात असतो आणि म्हणत असतो अरे थोडा पाऊस झाला पाहिजे. जमीन खूप तापली आहे. हे बघा काय मस्त वातावरण आहे. आमचा विश्वम बॅट घेऊन रेडी आहे की कधी कोण येतं आहे खेळायला. पण आले नंतर खेळायला, पण आत्ता कोणी नाही आहे. दुपारे मग आम्ही दोघंच खेळत बसलो सापशिडी. पण ते वाल्या कावड्या नाही हे ते दिल्यात आता फेकून. टाटा बाय बाय केलं आहे त्यांना. हा डाईस दाखवतो आहे, डाईस तोच राहणार आहे, कावड्या बदलल्या आहे फक्त आम्ही. त्याला संध्याकाळी शेवयाचा उपमा करून दिला, त्याचा एकदम फेवरेट आहे. मॅगी मसाला घालून करायचा, मॅगीच लागते मग सेम टू सेम. संध्याकाळी बाबा त्याला घेऊन गेले पाटाच्या कडेला, कारण की वादळ झालेलं होतं आणि मग त्या कैऱ्या झोडपून खाली पडलेल्या होत्या झाडाच्या. मग तो बघायला गेला. बाबा त्याला घेऊन गेले, परत आले ते. मग त्यांनी तिकडून येताना कैऱ्या आणल्या आणि त्याला ते कैऱ्याची झाडं म्हणजेच आंब्याची झाडं, ते खाली पडलेल्या कैऱ्या, हे सगळं नवीन आहे. मग सोहम आला खेळायला त्याच्यासोबत. त्याला टाईम नव्हता, तो म्हणे मला जायचं आहे घरी, काम आहे. तो थोडं खेळतो तुझ्यासोबत. मग त्यांनी 5-6 बॉल खेळतो, असं करून त्यांचं डील करून खेळत बसले ते. वातावरण पण खूप भारी होतं, मस्त. आम्ही पण बाहेरच बसलेलो होतो. मग तो बाय करतो आहे त्याला. त्यांचं बाय करायचं बघा, प्यार त्यांचा, दोस्तीवाला प्यार. जातो मी असं म्हणता येते एकमेकांना. आणि हा म्हणतोय परत ये. मग आता कोण राहिलं खेळायला, बाबा. मग बाबा चला कॅच खेळू. नंतर मी पण खेळले. संध्याकाळ मी आज पहिल्यांदा इथे चहा घेतला संध्याकाळी. वातावरणच तेवढं भारी होतं. वातावरणाने ट्रिगर केलं होतं की चहा घे. मग मी घेतला. किती भारी वातावरण. हा बघा कैऱ्या दाखवते मी, कैऱ्या आणल्या आणि मग मी वॉक करत होते. मग एवढं भारी वातावरणात वॉक करायला काय मज्जाच, खूप भारी. हे बघा मागं पाटाच्या कडा.